ओके, डेटा टाइप्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ फ्रेशर लेवल मे बी देर इज अ फर्स्ट क्वेश्चन्स इन इंटरव्ह्यू. ओके, इन इंटरव्ह्यू what are the different data types in Java. जर तुम्ही फ्रेशर लेवलला असाल, आता आता पहिला हा क्वेश्चन होता, पण ठीक आहे. आता जर बघितलं तर फ्रेशर लेवलला पण हा क्वेश्चन मोस्ट ऑफ टाइम विचारत नाहीत. तरी पण ओके, तरी पण मे बी मे बी चान्स टू आस्क इन इंटरव्ह्यू what are the different data types in Java. Okay, what are the different data types in Java. मग त्याचा आन्सर देताना कसं आन्सर दिलं गेलं पाहिजे, त्या आन्सरमध्ये कोणतं पॉईंट्स आलेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून इंटरव्ह्यूवर हा इम्प्रेस झाला पाहिजे. जर हाच पहिला क्वेश्चन जर विचारला, तर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हणतो ना. बघा, खूप साऱ्या मी जर ॲज अ फ्रेशर लेवल मी जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला, ज्यांचं जावा झालंय त्यांना तुम्ही सांगू शकता व्हॉट आर द डेटा टाइप्स इन जावा. एनीवन, व्हॉट आर द डेटा टाइप्स इन जावा. नाही आहे. मी जर प्रत्येक जणांना जर हा क्वेश्चन विचारला तर सरळ सांगतात इंट, सुरुवाती इंटपासून केले जातात. इंट, फ्लोट, डबल असं नाही सांगायचं. मी प्रॉपर आन्सर सांगतो त्याला कसं द्यायचं जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला तर. ओके, विल डिस्कस. बट बिफोर दॅट, इन जावा every variable and every expression has a some type. Listen my sentence carefully. Statement. जावामध्ये प्रत्येक व्हेरिएबलला, प्रत्येक एक्सप्रेशनला काही ना काही टाईप आहे. each and every data type is clearly defined. Every assignment should be checked by compiler for type compatibility. अरे बघा, Rohit, go ahead. Any questions? Rohit? Okay. हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक व्हेरिएबल, प्रत्येक एक्सप्रेशन जावामध्ये काही ना काही टाईप आहे, आणि तो टाईप शुड बी चेक्ड बाय कंपायलर. कशासाठी? टाईप कंपॅबिलिटीसाठी. बिकॉज ऑफ, बघा सिंपल आहे, जावा लँग्वेज इज अ स्ट्रॉंगली टाईप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. स्ट्रॉंगली टाईप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज ह्याचं मिनिंग आहे प्रत्येक व्हेरिएबलला, प्रत्येक एक्सप्रेशनला शुड बी अ सम टाईप. जर टाईप जर आपण नाही मेन्शन केला तर कंपायलरकडनं तो चेक केला जातो. देन कंपायलर इज गोइंग टू द गेट कंपाईल टाईम एरर. म्हणून जावा इज अ स्ट्रॉंगली टाईप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा इज नॉट कन्सिडर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूमध्ये दुसरा क्वेश्चन असतो तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, जावा इज प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ऑर नॉट.
काय क्वेश्चन आहे? जावा इज प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ऑर नॉट? Java is not considered as a pure object oriented programming language. Pure हे you important आहे. Not मी पूर्ण लिहितो. Java is not pure object oriented प्रोग्रामिंग लँग्वेज. सर वाय? ऑब्विसली नेक्स्ट तुमचा क्वेश्चन आहे सर, का का ही जावा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये? सर आपण जावामध्ये प्रत्येक गोष्ट ही क्लासमध्येच घेतो. विदाउट क्लास काहीच नाहीये सर. तरी पण जावा ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज का नाहीये? Because several OOPS features are not satisfied by Java. बघा, काही OOPS फीचर्स आहेत ते सॅटिस्फाय नाही आहेत. जसं की ऑपरेटर ओव्हरलोडिंग, जसं की मल्टिपल इनहेरिटन्स, जसं की डेटा टाइप्स. डेटा टाइप्सला प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. These data types are not part of object. These primitive data types are not part of the object. That's why Java is not considered as a pure object oriented programming language. मी काय सांगितले? 3 मुद्दा. पहिला मुद्दा सांगितला होता मला ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा मिनिंग आहे एक ऑपरेटर 2 कामं करतो, नथिंग बट ऑपरेटर ओव्हरलोडिंग. मल्टिपल इनहेरिटन्स विच इज नॉट सपोर्टेड बाय जावा. का सपोर्ट करत नाही मल्टिपल इनहेरिटन्स? वी विल डिस्कस इन OOPS कन्सेप्ट. and this data types, primitive data types, ह्या 3 कारणामुळं जावा इज नॉट कन्सिडर ॲज ऑब्जेक्ट प्युअर इज मोस्ट इम्पॉर्टंट, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. चलो लेट्स डिस्कस प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. व्हॉट आर द प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स इन जावा? इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असतो. मग आपण आन्सर कसा द्यायचा? सिंपल सर, देर आर द 2 टाइप्स ऑफ प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. द फर्स्ट टाइप इज नथिंग बट द न्यूमरिक डेटा टाइप्स. हे तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे आहे. न्यूमरिक डेटा टाइप्स. and the second one is non-numeric. Non-numeric data types. In numeric data types, again we have the 2 parts. One is integral data types, and the second is floating point
data types, integral data types and floating point data types numeric मध्ये. And non-numeric मध्ये again we have the two types. One is char and the second is boolean. Okay. Again in this integral, I will draw that diagram, no worries. Again in this integral, one is byte, float, int, long. Okay, and in floating point, first one is float and the second one is double. Okay. आता बघा, diagram should be like this. This is the primitive data types. What are the primitive data types? 8. अरे यार 8. ओके, या प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये दोन टाइप्स पडतात. पहिला आहे ओके, पहिला आहे न्यूमरिक. न्यूमरिक आणि दुसरा आहे न्यूमरिक डेटा टाइप and the next one is non-numeric. Non-numeric data types. Okay, and numeric data types मध्ये again we have the two types, integral. इंटिग्रल डेटा टाइप्स अँड न्यूमरिक मध्ये सांगतोय आणि फ्लोटिंग पॉइंट. फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप्स. दिस इज दी न्यूमरिक. आणि नॉन न्यूमरिक मध्ये पहिला टाइप आहे डायरेक्ट कॅर आणि दुसरा टाइप आहे बुलियन. ओके, परफेक्ट. दिस इज द हायरार्की ऑफ primitive data types, numeric data types, non-numerics. Numerics मध्ये इंटिग्रल आणि फ्लोटिंग पॉइंट. नॉन न्यूमरिक्स मध्ये वन इज कॅर, द सेकंड वन इज बुलियन. ओके, आता इंटिग्रल मध्ये अगेन वी हॅव दी 4 टाइप्स. ओके, 1 2 3 4. And in floating types again we have the 2 types. Okay, what are the data types? इंटिग्रल मध्ये पहिला आहे बाइट. ओके, दुसरा आहे शॉर्ट. तिसरा आहे इंट आणि चौथा आहे लॉंग. आणि फ्लोटिंग पॉइंट मध्ये पहिला आहे फ्लोट अँड दुसरा डबल. टोटल किती झाले? विल काउंट 1 2 3 4 5 6 7 and 8. Total 8. Total 8. These are the 8 data types, primitive data types in Java. ह्याच्यामध्ये आन्सर कसं द्यायचं? I will explain.
जरी इंटरव्ह्यूने क्वेश्चन विचारला व्हॉट आर द डेटा टाइप्स इन जावा, लगेच डेटा टाइप सांगायला नाही जायचं. इंट, बाईट, फ्लोट असं नाही सांगायचं. ते ते आन्सर देन बॅड इम्पॅक्ट. सर, in Java, there are the two types of data types. One is numeric data types. The second one is non-numeric data types. Inside the numeric data types, again, sir, we have the two types. One is integral data types. The second one is floating point data types. In integral data types, we have byte, short, int, and a long. And in floating point data types, we have float and double. And in a non-numeric types, there are the two types. One is char and boolean. हे असं क्लिअर आणि कंप्लीट आन्सर एक्सपेक्टेड आहे. क्लिअर क्लिअर. Yes, sir. एक्सपेक्ट expect boolean and char. boolean and char सोडून remaining data types are considered. remaining कोणता? byte, short, int, long, float and double. These data types consider as signed. Yes, I, Z, N, E, D. Signed data types. Signed data types म्हणजे we can represent both either a plus or minus. ह्याला साइन म्हणतो आपण. बाईट प्लस मायनस, शॉर्ट प्लस किंवा मायनस, इंट प्लस किंवा मायनस, लॉंग प्लस किंवा मायनस, फ्लोट आणि डबल प्लस किंवा मायनस. म्हणजे कॅर आणि बुलियन सोडून रिमेनिंग डेटा टाइप्स इज कन्सिडर ॲज अ साइनड डेटा टाइप्स. ओके, परफेक्ट. Now let's start one by one. चला वन बाय वन डिस्कस करू आपण. पहिला घेऊया बाईट. एकदा एक बाईट तुमच्या लक्षात आलं, बाकीचं फास्ट केलं होते, पटकीनं होते. बाईट मध्ये डिस्कस करत असताना आपण साईज बघणार आहे. साईज 1 बाईट. 1 बाईट म्हणजे काय रे, कोणाला माहिती आहे 1 बाईट म्हणजे किती बीट? एनीवन? 1 बाईट म्हणजे किती बीट? 1 बाईट म्हणजे किती बीट? बाईट ह्या डेटा टाईपची साईज 1 बाईट आहे. 1 बाईट म्हणजे 8 बीट. ओके, नाव मॅक्स व्हॅल्यू. मॅक्स व्हॅल्यू 127. मीन व्हॅल्यू -128. now range पहिल्यांदा मायनस घ्यायचं, -128 to 127. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी मॅक्स व्हॅल्यू आहे 127च काय?
कशी कॅल्क्युलेट केली जाते आणि कुणी कॅल्क्युलेट म्हणजे कोणत्या बेसवरती कॅल्क्युलेट केली जाते. मीन व्हॅल्यू ही -128च काय. ओके, नीट लक्षात ठेवा. ह्याचं कॅल्क्युलेशन, सिम्पल कॅल्क्युलेशन सांगतो मी, सिम्पल. नाव आय एम जस्ट रिवर्टिंग. 127 कशी येते, -128 कशी येते. वन बाईट म्हणजे किती बीट. 1 बाईट 8 बीट. ओके, नाव हे झालं आपलं 1 बीट, हे 2 बीट, 3 बीट, 4, 5, 6, 7 आणि 8. एक काम करू आपण, थोडंसं जास्त घेऊया म्हणजे ते बरोबर वाटेल. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, बघा 127 कशी येते किंवा -128 कशी येते. ह्या 8 बीटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 ह्या 8 बीटमध्ये जो पहिला बीट आहे विच इज कन्सिडर ॲज MSB. MSB म्हणजे काय, मोस्ट सिग्निफिकंट बीट. म्हणजेच काय तर आपल्या साध्या सिंपल लँग्वेजमध्ये हा जो पहिला बीट आहे त्या बीटला आपण साइन बीट म्हणतो. कसला बीट, साइन बीट. साइन बीट म्हणजे काय, अजून सोप्या लँग्वेजमध्ये साइन बीटचा अर्थ आहे एक तर तो पॉझिटिव्ह नंबर म्हणजे प्लस साइन असेल किंवा तो निगेटिव्ह नंबर असेल म्हणजे मायनस साइन असेल. मग पॉझिटिव्ह कधी, ज्या वेळेस ह्या मोस्ट सिग्निफिकंट बीटमध्ये 0 असेल त्यावेळेस तर तो पॉझिटिव्ह, आणि ज्या वेळेस 1 असेल त्यावेळेस तो निगेटिव्ह. सिंपल आहे. ह्या MSB मध्ये प्लस किंवा मायनस असतं, दॅट्स इट. मोस्ट सिग्निफिकंट बीट ॲक्सेस साइन बीट. 0 मीन्स पॉझिटिव्ह नंबर, 1 मीन्स निगेटिव्ह नंबर. आता एक नीट लक्षात ठेवा, ज्या वेळेस पॉझिटिव्ह नंबर येतो, पॉझिटिव्ह नंबर्स विल बी रिप्रेझेंटेड डायरेक्टली इनसाइड द मेमरी. मग सपोज इथं काहीतरी माझा नंबर आहे, काहीतरी 1 1 1 व्हॉट एव्हर नंबर आहे. कोणता नंबर आहे, दिस इज माय काय सांगितलं मी तुम्हाला, पॉझिटिव्ह नंबर. हा सपोज एक जस्ट मिनिट, जस्ट हे थोडंसं उलट झालं. हां, आता माझ्याकडे नंबर कोणता आहे, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर 1 1 1 1 1 1 विच ऑल दीज आर द पॉझिटिव्ह नंबर्स. मग पॉझिटिव्ह नंबर्स काय म्हणलं मी, स्टेटमेंट काय माझं प्रिव्हियस, पॉझिटिव्ह नंबर्स विल बी रिप्रेझेंटेड इन द मेमरी डायरेक्टली मेमरीमध्ये रिप्रेझेंटेड होतात.
मग 1 1 1 1 1 डायरेक्टली मेमरीत रिप्रेझेंट झालं. ज्या वेळेस आपण पॉझिटिव्ह म्हणजे म्हणजे पॉझिटिव्ह मीन्स मॅक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते, त्यावेळेस कशी केली जाते बघा, पॉवर ऑफ 0 प्लस पॉवर ऑफ 1 प्लस पॉवर ऑफ 2 प्लस पॉवर ऑफ 3 प्लस 2's पॉवर ऑफ 4. 2's पॉवर म्हणजे पॉवर म्हणजे इथं 2 लिहितोय म्हणजे 2's पॉवर ऑफ 4 प्लस 2's पॉवर ऑफ 5 आणि प्लस 2's पॉवर ऑफ 6. जर ह्या सगळ्यांची बेरीज केली ह्या सगळ्यांची बेरीज केली तर त्याची ॲडिशन किंवा बेरीज 127 येते. बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून. मग कोणालाही विचारा तुम्ही चॅट, आता आता कॅल्क्युलेटरची गरज नाही, डायरेक्ट चॅट जीपीटीला सांगा, एका मिनिटात कॅल्क्युलेट करून देईल. ओके, म्हणून ह्याची मॅक्स व्हॅल्यू 127. मग मेन व्हॅल्यू 128 काय? निगेटिव्ह नंबर्स विल बी रिप्रेझेंटेड इन टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म. आता टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म काय? अजिबात डोकं लावायचं नाही, सरळ जावा डेव्हलपर आहे, सरळ सिंपल साध्या भाषेत सांगतो. जी पॉझिटिव्ह नंबर येतोय 127, त्याच्यामध्ये बघा जो पॉझिटिव्ह नंबर किती आलाय आपला 127, त्याच्यामध्ये +1 करा आणि येणाऱ्या पूर्ण आन्सरला -128 मायनस साइन करा. का असं करायचं? कारण टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये येतोय. टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म्स म्हणजे निगेटिव्ह नंबर्स विल बी रिप्रेझेंट इन टूज कॉम्प्लिमेंट फॉर्म, पॉझिटिव्ह नंबर्स विल बी रिप्रेझेंट डायरेक्टली इनसाइड द मेमरी. ओके, हा झाला सिंपल सिनारिओ. ओके, नाव नेक्स्ट वन. आता मला एक गोष्ट सांगा, नेक्स्ट द लास्ट पॉइंट वी विल डिस्कस अँड विल वाइंड ऑफ. शेवटचा पॉइंट मला सांगा, बाईट बी इज इक्वल्स टू 10 व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? दिस इज द व्हॅलिड. अरे हे व्हॅलिड आहे. व्हॅलिड आहे सर. अरे 100% व्हॅलिड. वाय यू आर थिंकिंग टू मच? ओके, गरजच नाही ना एवढा विचार करायची. व्हॅलिड आहे. नाव अरे कंट्रोल सी 127 व्हॅलिड और इनव्हॅलिड? व्हॅलिड आहे सर. आता मला सांगा, अरे इट्स इट्स